नमस्कार मंडळी, मी मायागुरी या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं संध्याकाळच्या 4:30 वाजता स्वागत आहे. आता संध्याकाळचे 4:30 वाजलेत आणि आता मी पटपट आवरून घेते, कारण आता मला जायचं आहे डीमार्टमध्ये. तर डीमार्टमध्येच आपण डायरेक्ट आता भेटूया. माझ्यासोबत वेदांत येतो आहे आणि आता मी जस्ट माझ्यासाठी चहा बनवला आहे. तर आता हा चहा पिऊन घेते. तर चला. तर आता मी रेडी झालेली आहे आणि वेदांचं पण आवरलं आहे आणि डीमार्टसाठी लागणाऱ्या ह्या पिशव्या घेतलेल्या आहेत. भरपूर लागतात पिशव्या आणि हे सगळं सामान घेऊन मग रिक्षात बसणार, नाहीतर जमलं तर वेदांबरोबरच मी स्कूटीवरती येणार. तर चला झालं सगळं. चला मंडळी, निघतो आम्ही आता. तर पहिले चहा पुडा घेतला आहे. कशाला काय करायचं ते? ठीक आहे ना. बीन्स आणि पापड पाहिजे होता. कितीला मोठा काय घ्यायचं? हा, मी ते घेतलं. बॉडी लोशन आहे ना? हा, अर्धा किलोचंच घे ना. 1 किलोनी स्वस्त भेटतं ना? हा बट 1 किलोचं नाहीच आहे. विचारून घ्या ना. अडवाच ना. हा, अडवाच. नवीन आलं की मला आवडेल. वाली असले बराच वेळ टाइमपास केला. ते पाण्यात ठेवायचे तर काय नाही झालं की हे आपले हात जास्त चांगलं वाटतं. हे सेम ह्याच्यासाठी आय थिंक ह्याच्यामध्ये ते आपलं नेहमीचे हे कापसाचे आहेत, कापसाचे म्हणून ते त्याच्या वाटतं. नको मम्मी सगळं हे बघितलं होतं रे. थंडी आली की लगेच झालं सगळं. नवीन हे सिंगल आहे वाटतं.
वाटते ना हे, आणि हे वॉशेबल वाटते आणि तुम्ही किचनला सूट होईल का किचनला किचन मध्ये नको. किचनमध्ये उभं राहायला नको नको. हे झालं होतं. हे मला वाटते हे किचन मध्ये हॉल मध्ये चालेल. सोफ्याच्या समोर कधी आला हा वेगळं वाटलं मला. बसल्यावर हे असं वाटत पण नाही. हे जरा मोठं वाटतं. हे पण तेच आहे 990. पण ह्याचं कसं कटिंग केले वाटते त्याने. हे बघ हे बघ लागत तर नाही आहे बघ. चांगल्या क्वालिटी असेल हां हे. चांगल्या क्वालिटीचं असेल. हां तू बघ ना फील करून बघ ना. निघेल असं वाटतं तुला. वाटत नाही बट कशाला आता घेतलं ना एकदा फर सारखं. सोफा इथे कॉर्नेटो घेऊ मग. घे कॉर्नेटो घे. कुठचा फ्लेवर? चॉको व्हॅनिला व्हॅनिला चॉको व्हॅनिला. दादा हा वालाच आहे चॉको व्हॅनिला. थोडं पण नाही. आता सामान तर भरलं आहे. आता वेदांत गेलाय रिक्षा बोलवायला. गोष्टी घालून जरा मागे करू. अशी आडी लावली आहे कोण ऑटो पण लावून देऊ. तर आता वेदांसाठी पनीर बनवते. तर आता इथे वेदांचा डिनर रेडी आहे आणि वेदांतला दिले मी पनीर टोस्ट. त्याला जायचे जिमला. हे वेदांत पकड बघ. इन्स्टंटमध्ये पटकन करून दिलं तुला काम. थँक्यू. तर मंडळी मगाशीच 4:30 पावणे 5ला आम्ही डीमार्टला गेलो होतो आणि 5:30ला माझी भांडी थोडीशी पडली होती. ती घासायची राहून गेली होती. त्यामुळे वेदांतचं डिनर झालं आहे तयार. त्याला खायला दिलं आणि लगेच भांडी घासून घेतली. आता भांडी घासून झालेत. आता मी पटकन कुकरला सोया राईस करून घेते आमच्या तिघांसाठी आणि मग डीमार्टमधून जे सामान आणलं आहे ते तुम्हाला मी दाखवते काय काय आणलं आहे महिनाभराचं. तर चला. तर आता स्वयंपाक वगैरे माझं झालेलं आहे. आज सोया राईस बनवलेला आहे आणि थोड्या वेळात जेवू आम्ही. अजून महेश आले नाही आहेत ऑफिसमधून. केतू आली आहे. केतू पण तिचं आवरते, जरा अभ्यास करत बसली. तर तोपर्यंत म्हटलं डीमार्टची जी काही शॉपिंग झाली आहे ती तुम्हाला दाखवावी. तर आता इथे सगळं सामान मांडून ठेवलेलं आहे. यावेळेस वेदांचा सोया अजिबात भरला नाही, कारण मागच्या वेळेस आम्ही भरपूर भरला होता आणि मागच्या महिन्यात सोया बऱ्यापैकी त्याचा म्हणजे संपला नाही आहे अजून. कारण जास्त खाल्ला गेला नाही, कारण त्या महिन्यामध्ये आम्ही रेग्युलर आपला जो काय स्वयंपाक होता तोच मी नेहमी करत होती. त्यामुळे त्याचा सोया बाकी आहे. फक्त ओट्स भरलेले आहेत त्याचे. तर आता काय काय भरले सामान ते दाखवते तुम्हाला. तर सुरुवातीला इथे आहेत गहू. त्यानंतर इथे साखर आहे. त्यानंतर या उडीद डाळ. तर इथे 2 किलो उडीद डाळ भरलेली आहे. साखर 4 किलो भरलेली आहे आणि ज्वारी सुद्धा यावेळेस 10 किलो भरलेली आहे. त्यानंतर विम लिक्विड, स्कॉच ब्राईट आहेत, काडेपेटी आणि 1 किलो तुपाचा पॅक. इथे फ्रूट्स पण मी घेऊन आली यावेळेस. तर हे प्राईस मला दिसत नाही आता. तर ॲपल पण घेतले आणि हे संत्रा पण घेतलेले आहेत. केतूला खूप आवडतात, हे खूप छान असतात. त्यानंतर इथे एव्हरेस्टचा पावभाजी मसाला, शाही बिर्याणी, किचन किंग मसाला, चहाचा पुडा,
रेड लेबल. त्यानंतर इथे डाळ आहे, मुगाची डाळ, साधारण 3 किलो आहे वाटतं. आणि हे आहे मॉइश्चरायझर नेव्हियाचा. गुळाचा डब्बा घेतलेला आहे, गुळ भरलेला आहे. एक क्यूबमध्ये छान पडतात, खायला पण सोपे पडतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये आहे म्हैसूर सँडल सोप. तर हे बरेच मागच्या महिन्यातच मला घ्यायचं होतं. मस्त वास आहे, सुंदर वास आहे. म्हणजे ह्याचं पॅकिंग केले तरी पण खूप छान सुगंध सुटलाय, मस्त सुगंध आलाय. तर हे 3च आलेत. त्याची प्राइस आता मला चष्मा लावायला लागेल, दिसत नाही मला. त्यानंतर आला घेतलेला आहे, साबण घेतलेले आहेत 2, लोणचं तर यावेळेस जास्त भरलंय मी, कारण सध्या सोया राईस रोज चालू आहे, त्यामुळे मला आवडतं लोणचं खायला. पॉन्ड्सची पावडर, धना पावडर, इथे भगर घेतलेली आहे. तर भगर जरा जास्त घेतली आहे, कारण सध्या वेदांत भगर आणि सोया मिक्स करून खातोय. तर तुम्ही म्हणाल की भगरमध्ये सोया कसं, तर भगर ही पोटाला जरा हलकी असते, त्यामुळे राईसच्या ऐवजी भगर खातोय. तर सोया भगर असं मी त्याला करून देते. इथे आहे तीळ, राई, तिखालालचं पॅकेट, खजूर, रवा आहे 1 किलो, शेंगदाणे 1 किलो. म्हणजे आधीचे शेंगदाणे आहेत म्हणून मी 1 किलोच घेतले. खजूर, चितळेचं प्रीमिक्स आणलेलं आहे गुलाबजामुनचं. आता कसं मार्गशीर्ष महिना सुरू होईल, त्यामुळे मग गुलाबजामुन करून घेणार आहे. एखाद्या गुरुवारी मला गुलाबजामुन करायचे. त्यानंतर सीड्स आहेत, वॉटरमेलन सीड्स, पंपकिन सीड्स, हे आहे बेसन पीठ, अख्खे मूग, हिरवे मूग, तुरीची डाळ 3-3.5 किलो असेल कदाचित. ठेवते. तर 3 लिटरच्या पिशव्या घेतलेल्या आहेत जेमिनीच्या. तिथे आहे टाटा सॉल्ट, चणा आहे अर्धा किलो, लिज्जत पापड आणि भांडी घासण्याची घासणी. इथे आहे पनीर. तर पनीर सुद्धा यावेळेस जास्त भरलेत, कारण आम्ही आता सगळेच जण रोज पनीर खातोय. मी फर्स्ट टाइम हे घेतलेलं आहे, मिक्स व्हेजिटेबल, फ्रोझन आहे हे. त्यानंतर हे आहे स्वीट कॉर्न, आणि हे तर मी नेहमी भरते, मटार, फ्रोझन मटार. इथे वेदांचे ओट्स आहेत, पोहे 1 किलो, आणि हे परत एकदा खजूर आहेत. खजूरचे टोटल किती आहेत, 4 पॅकेट आहेत वाटतं, खजूरचे 4 पॅकेट. मखाना, कॅलेंडर वगैरे घेतलेला आहे, बाथरूमसाठी लहानसा ब्रश, आणि अजून एक ब्रश घेतले कपडे धुण्यासाठी. हे कप्स घेतलेत, कारण चहाचे कप सगळे माझे फुटले होते, त्यामुळे इथे 2 या साईजमध्ये आणि 2 मगमध्ये घेतलेले आहेत. आणि हे विस्पर, हा वायपर घेतला आहे बाथरूमसाठी. अजून काय राहिलंय माहिती नाही मला आता. तर एवढं साहित्य भरलेलं आहे. तर आत्ताच महेश आलेत आणि आता त्यांच्यासाठी मी चहा ठेवला आहे. तर आता इथे मी हा नवीन मग वापरणार आहे. तर हा मग मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता इथे त्यांच्यासाठी मी चहा ओतते. चहा जरा जास्त झाला आहे,
तर आता मी माझ्यासाठी पण घेते. तर आता मी पण त्यांच्यासोबत चहा पिते, कारण जरा थोडंसं जास्तच झालं माझ्याकडून. चहा म्हटलं जास्त झाला. आपण दोघं पिऊ मग. नवीन तेच काय? केलं. हो, नवीन आणले? नवीन कप आणले. अरे वा. मग Very nice. कप पण आणले 2. छान छान. आवडले. हो very nice. चला मी पण पिते आता. आता इथे सगळ्यांची जेवणं झालीत आणि सोया राईस आता एवढा उरलेला आहे. तर चला मंडळी, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.